चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ॲम्बिशन अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. आज आपण लसावी मसावी हा टॉपिक पाहणार आहोत. हा टॉपिक जे आहे अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे, कारण बेसिक टॉपिक आहे. बेसिक लेवल अजून आपली चालू आहे आणि यामध्ये आपण संपूर्ण बेसिक लेवल पाहत असताना आपण त्याचे कन्सेप्ट सुद्धा पाहणार आहोत. लसावी मसावी जसं आपण लहानपणापासून शिकलेलो आहोत, लसावी आणि मसावी. मग लसावी मसावीला आपण शिकत असताना याचे बेसिक कन्सेप्ट राहतात. याच्यासाठी आपल्याला गुणाकार आणि भागाकार येणं महत्वाचं आहे. मग गुणाकार आणि भागाकार येणं महत्वाचं आहे, तर यासाठी पाढे कसोट्या हे सुद्धा लागत असतात. ओके, पाढे आणि कसोट्या सुद्धा लागत असतात. मग हे लसावी मसावी काढत असताना पहा, याचा उपयोग आपल्याला अनेक दुसऱ्या धड्यामध्ये होणार आहे. इव्हन आपल्याला याचा उपयोग बुद्धिमत्तेत सुद्धा होते. ओके, म्हणून हा टॉपिक तुमच्यासाठी महत्वाचा आहे. वारंवार विचारतात, सर्वांनी या प्रश्नाचे उत्तर काढायचे आहे. चला, स्वागत आहे तुमचं पायल मॅडम, प्रीती मॅडम, संध्या मॅडम, अश्विनी मॅडम, अर्चना मॅडम, साधना मॅडम. ओके, चलो, एवढे जण जॉईन झालेले आहे, तोपर्यंत आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. लसावी मसावी आपण तर पाहतच आहे. मग पहा, सर्वात प्रथम तुम्हाला प्रश्न असा येतात बेसिक स्वरूपाचा, काही संख्या दिलेल्या असतात, त्याचा लसावी काढा किंवा मसावी काढा, अशा पद्धतीचा प्रश्न येते. मग लसावी मसावी काढायचा कसा? लघुत्तम सामायिक विभाजक म्हणजे लहानात लहान सामायिक विभाजक, म्हणजे त्या सर्व संख्यांनी भाग जाणारी संख्या म्हणजे काय? लहानात लहान सामायिक विभाजक. मसावी म्हणजे काय? तर मोठ्यात मोठी सामायिक विभाजक संख्या, त्याला आपण मसावी म्हणत असतो. याला इंग्लिशमध्ये एलसीएम आणि एचसीएफ असं म्हणत असतो. एलसीएम आणि एचसीएफ. ओके, मग पहा, आपल्याला जर तुम्हाला सांगितलं असं 25, 10 आणि 15 चा लसावी काढा, तर याला लसावी किंवा मसावी काढा असा विचारला आपल्याला. एक मिनिट, पहिले असा प्रश्न लिहून घेऊ आपण. चा लसावी व मसावी किती? मसावी किती असा प्रश्न विचारला. ओके, मग या प्रश्नाला सोडवायचं कसं? लसावी व मसावी विचारला, जर तुम्हाला लसावी काढायला सांगितलं, काय लसावी काढायला सांगितलं, तर सर्वात मोठी संख्या पकडा. सर्वात मोठी संख्या कोणती आहे? 25 आहे. मग या दोन संख्येनं भाग जातो का? त्या 25ला नाही जात. ओके, मग याच्यामध्ये आपल्याला लसावी मसावी कसा काढायचा? मग पहा, आपण दोन्ही काढणं शिकू आता, एकाच झटक्यात दोन्ही काढू. ओके, ज्यांना ज्यांना या प्रश्नाचं उत्तर येते त्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाकायला पाहिजे. ओके, चला, मग पहा, या सर्व संख्येला भाग जाणारी संख्या लहानात लहान संख्या कोणती आहे? 5 आहे. म्हणजे याला 5 न भागलं, 5 5 25, 5 दोन्ही 10, 5 न भागल्याला 5 त्रिक 15. आता हे जे संख्या झाल्या, ह्या संख्या वेगवेगळ्या झाल्या. चला, व्हेरी गुड प्रीती मॅडम, ह्या संख्या झाल्या कशा? वेगवेगळ्या झाल्या. आता इथं कुठंच भाग नाही चालला, इथं कुठंच भाग नाही चालला, म्हणजे आपलं उत्तर इथंच संपणार. ओके, पहा, इथं भाग नाही चालला म्हणजे आपलं उत्तर कुठं संपणार? इथं. या पद्धतीनं पहा, या तिन्ही संख्येला भाग जाणारी संख्या कोणती आहे? 5 आहे. दुसऱ्या संख्येला गेला का? नाही. मग 5 येईल मसावी. 5 काय येईल? मसावी. तिन्ही संख्येनं भाग जाणारी संख्या कोणती आहे? 5 आहे, हे येईल मसावी. जर तुम्हाला इथं आणखी खाली भाग दिला असता तर आणखी बी आपण खाली घेतलं असतं, परंतु इथं 5 नच भाग दिला. मग आता तुम्हाला लसावी काढायचं. लसावी काढत असताना संख्या कोणत्या घेणार? एकदा समजून घ्यायचं. संख्या कोणत्या कोणत्या घ्यायच्या? ही 5 घ्यायची, 5 घ्यायची, 2 घ्यायचे, 3 घ्यायची, म्हणजे याचा गुणाकार करायचा. 5 गुणिला 5 गुणिला 2 गुणिला 3 आपल्याला काय भेटणार आहे? तर आपल्याला भेटणार लसावी. मग कशा पद्धतीने काढणार? पहिले राऊंड फिगर करायचं शिका. गुणाकारात मी तुम्हाला शिकवलं, पहिले राऊंड फिगर. 5 दोन्ही 10 झाली का राऊंड फिगर? यस. 10 त्रिक 30, बरोबर आहे. 30 गुणिला 5, 3 5 150, 150 आणि 150 काय आहे? तर मग लसावी आहे. ओके, लसावी आहे. समजलं असेल सर्वांना? चला, व्हेरी गुड, तिघांनी आन्सर काढलं. लसावी मसावी काढता आला पाहिजे. समजलं असेल एकदा कमेंट बॉक्स मध्ये टाका.
अर्चना मॅडम, हनुमान सर, ज्ञानेश्वर पाचपुते सर, सॉरी, सांगा फास्ट. यस, ओके, कळालं. आता आता काढणार मग समोरच्या संख्येचं. चला मग समोरच्या संख्येचं उत्तर काढायचं तुम्हाला. काढायचा तुम्हाला समोरच्या संख्येचा प्रश्न. जर मी असं म्हटलं 12, 48, 36 आणि 6 यांचा लसावी मसावी काढा, असा प्रश्न आला तर चला काढा बरं फास्ट. बघा, बेसिकची प्रॅक्टिस करताच आली पाहिजे तुम्हाला. प्रॅक्टिस झाली पाहिजे. जेवढी प्रॅक्टिस करसाल तुम्ही फास्ट सोडवसाल. प्रॅक्टिस महत्वाची आहे. लसावी मसावी काढायची प्रॅक्टिस बी फास्ट महत्वाची आहे. यांना तुम्ही गुणाकार आणि भागाकाराचे नियम फास्ट तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, चला काढा पटापट. झालं. 144 आणि 6. व्हेरी गुड, व्हेरी गुड. पहा, 12 घेतले आपण हे, त्यानंतर असे 48 मांडा, त्यानंतर 36 मांडा, त्यानंतर 6 दिले तर 6 मांडा, काही प्रॉब्लेम नाही. आता याला अशी रेष पाडायची आपल्याला. क्लिअर आहे. जिथपर्यंत भाग जाते तोपर्यंत भाग द्यायचा. मग आता या सर्वात लहानात लहान संख्येनं भाग जाते. 6 भाग जाते का सगळ्या संख्येला? यस, 6 भाग जाते भागा. तसं 2 भाग जाते, 3 भाग जाते. मग तुम्ही जेवढ्या जास्ती संख्येनं छोट्या छोट्या संख्येला भागलं तेवढा वेळ लागणार. पण इथे चेक करा, 6 भाग चालला का? तर हो, सगळ्या संख्येला 6 भाग चालला. तर मग 6 भागा. साइन दोन्ही 12, साइन 8 48, 6 6 36, 6 1 6. ओके, चला. आता इथं पहा, कुठं चालला का भाग? नाही. ओके, भाग चालला का? नाही. परंतु इथं काही संख्येला, या सगळ्या संख्येला भाग चालला का? नाही. इथं 1 आला, बरोबर आहे. मग इथं जे लसावी येईल आपला, मसावी 6 येईल आपला. मसावी बरोबर 6. पण आता लसावी जर काढायचा असेल आपल्याला, आणखी समोर जाता येते. 2 भाग जाते याला, याला 4 भाग जाते याला, म्हणजे याला 2 या सगळ्या संख्येला भाग जाते. सरळ सरळ 2 1 2 2 चौक 8 2 त्रिक 6. आता सर्व संख्या वेगवेगळ्या झाल्या, म्हणजे कोणत्या पाड्यात येणाऱ्या आहे का? नाही, वेगवेगळ्या झाल्या. मग आता आपण काय करणार आहोत, हे 6 गुणीला 2, हे 1 घेतला नाही तरी चालते, काय प्रॉब्लेम नाही. हे 4 आणि हे 3 या पद्धतीने घेतलेलं आहे. या पद्धतीने आपल्याला घ्यावं लागते. समजलं. मग पहा, पहिले काय करणार आहोत, साइन दोन्ही 12, 12 चौक 48 गुणीला 3, 48 गुणीला 3. मग पहा, 8 त्रिक 24, 4 48 2 3 चौक 12 2 14. हे काय असेल? 144 लसावी असेल. हे काय असेल? लसावी. समजलं. चलो, ओके. निकिता पत्र मॅडम, समजलं असेल सगळ्यांना. अशा पद्धतीने काढायचा आहे. आणि लसावी घेत असताना या पद्धतीने शेवटच्या संख्येचा गुणाकार घ्यायचा आहे. ओके, चलो समोर जाऊया. मग जर मी असं म्हटलं 115 10 45 चा लसावी काढा आणि मसावी काढा. काही प्रश्न देऊ शकतात, लसावी मसावी काढा. चला काढा बरं याचा लसावी मसावी. याचा लसावी मसावी काढा फास्ट. 115 10 आणि 45. चला फास्ट.
चला 1242 लसावी आणि 3 मसावी पाहू आपण. 2070 लसावी आणि 5 मसावी. व्हेरी गुड प्रीती मॅडम. प्रदीप सर चेक करा, 5 न भाग जाते. चला 1242 5. 1242 ला 5 दिलेला परत आन्सर पाहू आपण काय. चला बाकीचे सोडवा, फास्ट सोडवायचा आहे तुम्हाला. राठोड मॅडम फास्ट सोडवा. 2070 5. चला पाहू 2070 5 आलेला आहे साधना मॅडम सोबत. यासाठी तुम्हाला भागाकार फास्ट आला पाहिजे आणि हे भागाकाराची स्पीड तुमची इथं वाढणार आहे. या टॉपिक मध्ये तुमची संपूर्ण भागाकाराची स्पीड वाढणार आहे. मग पहिले चेक करा, इथं सर्वांना 5 न भाग जाते का? यस, 5 न भाग जाते. मग इथे जर भागलं 5 दोन्ही 10 उरला 1, इथे झाले 15. 5 त्रिक 15. 5 दोन्ही 10. 5 9 45. हे सगळ्या संख्या वेगळ्या झाल्या खालच्या. एका पाड्यात येणाऱ्या संख्या आहेत का? नाही. चलो ओके. 2070 आलेला आहे मसावी तुमच्या मनाने. चलो ओके, लसावी 2070 आलेला आहे आणि मसावी 5 आहे. चलो व्हेरी गुड. 5 इथं जे आहे या तिन्ही संख्येला भाग जाणारी संख्या 5 आहे. 5 काय असेल मग? मसावी. मसावी किती असेल? 5 असेल. आणि लसावी काढायचा आहे तर मग पहा, हे 5 घेणार, गुणीला 23 घेणार, गुणीला 2 घेणार आणि 9 घेणार. आता पहा, पहिले राऊंड फिगर करायचं. कधीही राऊंड फिगर करा. 5 दोन्ही 10. 10 9 90. 90 गुणीला 23. 90 गुणीला 23. 0शी 0. 9 त्रिक 27. 7 अच्छाले 2. 9 दोन्ही 18 आणि 2 20. 2070 काय आहे? लसावी. लसावी बरोबर 2070 हे लसावी असेल. चल व्हेरी गुड. चुकलं काय हरकत नाही, चुकू द्या. चुकता चुकता शिकते. सर्वांना कळत असेल, समजायला असेल आपण काय करायला लागलो ते. कारण लसावी मसावी असा टॉपिक आहे, हे तुम्हाला येणं महत्वाचं आहे. हे जर नाही आलं तर मग नाही समजणार समोर तुम्हाला काय आहे. ओके, हे तुम्हाला येणं आवश्यक आहे. इथं भागाकाराची स्पीड तुमची वाढणार आहे. ओके, समोर जर असं मी म्हटलं 16 24 किंवा 28 घ्या, 32 आणि 12 यांचा लसावी मसावी किती? काढा बरं यांचा लसावी मसावी. यांचा लसावी व मसावी किती? चलो, लसावी व मसावी तुम्हाला काढायचा आहे. कशा पद्धतीने काढणार आहात? दोनशे 73 4. चला फास्ट काढा. 672 4. 273 4 दिलेला आहे. 672 चे 2 आन्सर आले. चला चेक करू. 672 4. व्हेरी गुड. चला पाहू आपण आता काय यायला पाहिजे. याला असं रेषा मारल्या आपण. ओके, या सगळ्या संख्येला भाग जाणारी संख्या कोणती आहे? 4 आहे. 4 न भागा. मग 4 चौक 16, 4 7 28, 4 8 32, 4 त्रिक 12. आता या सगळ्या संख्येला भाग जाते का दुसऱ्या कोणत्या संख्येनं?
नाही चालला, म्हणजे सगळ्या संख्या झाल्या वेगवेगळ्या. म्हणजे 4 काय येईल याच्यामध्ये? 4 येईल मसावी. मसावी येईल 4. चलो ओके, मसावी काढला तुम्ही. आता लसावी काढायचा तुम्हाला. इथं चेक करा, इथं 4ला आणि 8ला भाग जाते एकाच संख्येनं. 4ने भाग जाते, मग 4 एक परत 4ला भाग झाला, 4 एक 4. 7ला भाग नाही जात म्हणून 7 ऍज इट इज लिहिलं. 4 दोन्ही 8. 3ला भाग जात नाही, 3 ऍज इट इज लिहिले आपण. समजलं, जिथं भाग जात नाही त्याला खाली ऍज इट इज घ्यायचा आहे. आता खालच्या सगळ्या संख्या वेगवेगळ्या झाल्या, कोणत्या पाड्यात नाही, काही नाही, काही नाही. ओके, इथं आपला कार्यक्रम चालू होते. आता लसावी काढणार. समजलं? आता लसावी कसा काढणार? तर लसावी काढणार आपण या पद्धतीनं. पहा, 4 गुणिला हे 4, हे एक घ्यायचं नाही, काय विषय नाही त्याच्यात, कारण गुणलं तरी सारखं येणार. 7 गुणिला 2 गुणिला 3. ओके, मग पहा कशा पद्धतीने गुणणार. 4 चौक 16, 16 दोन्ही 32, 32 गुणिला 32 गुणिला 21 करा. 21 कसे? तर हे 7 त्रिक 21 घेतले आपण असे. फास्ट करायचं आहे. 21 दोन्ही 42, 2 हातच्याले 4, 21 त्रिक 63, 63 आणि 4, 63 आणि 4 65. नाही सॉरी 67, 63 आणि 4 67. व्हेरी गुड. 672. 672 काय? लसावी. ओके, क्लिअर? एनी प्रॉब्लेम? चला, 672 काय? लसावी. चला समोर जायचं. समजलं असेल, काढा बरं मग. 55, 11, 22 आणि 10. त्या लसावी मसावी काढा. चला पटापट प्रॅक्टिस करा तुम्ही फास्ट. काढा. बघा, 5 भाग चालला, इथं इथं म्हणजे 5 इथं 2 जागेवर चालला, इथं 11, इथं 11, इथं 11 भाग चालला. पण 11 3 संख्येला भाग चालला तर डायरेक्ट भागा ना 11. त्याच्यात लसावी आहे का मग कुठं? 11 जर भागला आपण, चला पहा. इथं कशाला भागणार मी? आता याला भागणार मी 11. 11 5 55. कोणत्या संख्येनं भाग नाही चालला तर याचा अर्थ लसावी मसावी किती? 1 येईल. ओके, 11 5 55, 11 1 11, 11 2 22. इथं 10ला भाग नाही चालला, 10 ऍज इट इज घेतली. ओके, मग आपण काय घेतलं? ज्याला भाग नाही चालला म्हणजे याचा मसावी नेहमी किती येईल? मसावी नेहमी 1 येईल. पहा, या 4 संख्येला भाग जाणारी संख्या कोणती आहे का? नाही आहे. मग 1 न तर सगळ्या संख्येला भाग जाते, 1 घ्यायचं नाही. म्हणजे इथं या 10ला भाग नाही गेला 11नं, म्हणून आपण मसावी किती घेतला? 1 घेतलेला आहे. चलो ओके, चला. त्यानंतर मग इथं 5 भाग जाते, 5 भाग द्या. 5 1 5, 101, 2 ला 2, 5 दोन्ही 10. आता लक्ष द्या, काय करणार? 11 गुणिला 5 गुणिला 2 गुणिला 2. पहा, लक्ष द्या, 5 दोन्ही 10, 10 11, 11 10 110, 110. सॉरी, इथं भाग चालला 2 न भाग चालला, बे 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 असं घेतलं तरी चालते. बे बे 110. ओके, किती आले? 110. 110 असेल लसावी. 110 लसावी असेल 110. चलो, व्हेरी गुड, व्हेरी गुड.
सर्वांना समजलं? आता हे झालं संख्यांबद्दल, साध्या संख्यांबद्दल. आता जर तुम्हाला पॉईंट बद्दल विचारलं, पॉईंटच्या संख्या विचारल्या, तर मग काय करायचं? जसं की आता मी असं म्हटलं 0.18, 0.18, 21.3, त्यानंतर 0.3 यांचा लसावी व मसावी किती? काढा बरं लसावी मसावी किती. पॉईंटच्या संख्येचा लसावी मसावी काढून दाखवा मला. काय करणार, कसं काढणार सांगा. पार्वती मॅडम, अश्विनी मॅडम, ज्ञानेश्वर सर, प्रीती मॅडम, अर्चना मॅडम, साधना मॅडम, हनुमान सर, निकिता मॅडम, पायल मॅडम, सतीश सर, प्रदीप आगलावे सर. चलो ओके, पटापट काढा पॉईंटच्या संख्यांचं. इथं पॉईंट आहे, लक्षात घ्या. हा पॉईंट आहे, हा पॉईंट आहे, हा पॉईंट आहे. कसं काढणार? कसं काढणार आहात तुम्ही? मी सांगू का तुम्हाला? सांगायचं का? यस और नो सांगा. एक सांगतो, मग तुम्हाला काढावं लागेल. चला सांगू आम्हाला. सर्व काढत पाहत आहे, पण समजणार कोणाला नाही हे सुद्धा दो. अशा वेळेस काय करायचं आहे? पॉईंट नंतर 2 अंक इथं सर्वात जास्त, पॉईंट नंतर इथं एक आहे, इथं एक आहे. पहिले या संख्येला समजून घ्या. मी याला 18 लिहितो. ओके, याला किती लिहिणार मी? पहिले समजून घ्या मी काय करायला लागलो. याला 18 लिहिलं. पॉईंटचा विचार केला नाही, पॉईंटचा विचार करायचा नाही. चला एक सांगा सर तुम्ही. ओके ठीक आहे, पॉईंटचा विचार करणार नाही. याला मी 18 समजणार. याला किती समजणार? 213. पॉईंटचा विचार करू नका, 213 समजा. आणि याला समजा 3. ओके, आता समजलं तुम्ही या संख्या. आता काय करणार अशा वेळेस? पॉईंट नंतर इथं 2 अंक आहे, पॉईंट नंतर इथे किती अंक आहे? 2 अंक आहे. इथं किती किती अंक आहे? इथं एकच अंक आहे, इथं एकच अंक आहे. म्हणजे आता आपल्याला पॉईंट नंतर 2 अंकच पाहिजे, म्हणजे 2 शून्य वाढवावं लागते. व्हेरी गुड, हनुमान सरांचा आन्सर आलेला आहे. म्हणजे पहा, इथं एक संख्या आहे, तर 2 संख्या करण्यासाठी किती शून्य वाढवावं लागेल? 1 शून्य. इथं एकच संख्या पॉईंट नंतर किती शून्य वाढवावं लागेल? 1 शून्य. समजलं? हे 18 ला 18, कारण पॉईंट नंतरची संख्या सगळ्यात जास्त कोणती आहे? 18 आहे. कळालं असेल? फक्त एवढं कळायला काय एकदा सांगा, मग मी तुम्हाला भागून दाखवतो. एवढं कळाला का? यस और नो कमेंट बॉक्स मध्ये टाका. पॉईंट नंतरची संख्या 2 आहे, इथे 1 आहे, इथे 1 आहे. काय करणार? पॉईंट नंतर आपल्याला 2 अंक करायचे. एक अंक तर ऑलरेडी आहे, 1 शून्य वाढवायचा. इथे 1 अंक आहे, 1 शून्य वाढवलं, याला 30 घेतलं. ओके, समजलं? आता सहज काढू शकता. पहिले लसावी मसावी काढणं शिका. 3 न भाग जाते किंवा 6 न भाग जाते का चेक करा. नाही, 6 ने भाग जाईल, 6 नेही भाग जाईल. 6 न भागा डायरेक्टली. 6 न भाग तुम्ही साइन त्रिक 18, 6 एक 6, साइन त्रिक 18 उरले 3.
6 पंच 30 उरले 3, 6 पंच 30. ओके, या पद्धतीने आलं. म्हणजे याला 355 येते याचा भागाकार, आणि इथं 6 पंच 30. मला एक सांगा इथं आता सगळ्या संख्येला भाग जाणारी संख्या कोणती आहे? 6 आहे. 6 आहे. सगळ्या संख्येला भाग जाणारी संख्या फक्त 6 लिहिली. अजून आपण पॉईंटचा विचार केला का? नाही. पहिले एवढं समजून घ्या मी काय सांगणार. त्यानंतर इथं भाग जाते. मग पॉईंट नंतर आपल्याला 2 अंक पाहिजे. पॉईंट नंतर किती अंक पाहिजे? 2 अंक पाहिजे. मग 0.06 हे काय असेल? मसावी असेल. 0.06. पॉईंट नंतर 2 अंक पाहिजे, कारण इथं सर्वात मोठी संख्या कोणती आहे? 2 अंक. आता लसावी बी काढसाल तर तिकडून आपल्याला 2 अंक सोडायचे आणि पॉईंट द्यायचा. आता पहा काय करणार. इथं 5 न भाग जाते. 5 न भागा परत इथं भाग जाते. हे 3 ला भाग जात नाही, इथं 5 ला भाग जाते. 5 न भागा परत हे 3 ऍज इट इज. 5 7 35, 5 1 5, 5 1 5. ओके, आता कुठंही सगळ्या संख्या वेगळ्या झाल्या. म्हणजे याच्यामध्ये काय होणार? लक्ष द्या. 5 गुणिला हे 6 गुणिला 3 गुणिला हे 71 उरले. आता हे येईल लसावी. हे काय येईल? लसावी. म्हणजे 6 पंच 30, 30 त्रिक 90, 90 गुणिला 71 करा. 90 गुणिला 71 करा. म्हणजेच पहा कशा पद्धतीनं 0 0 9 1 9 9 7 63 9 7 63. आता हे लसावी आहे का? नाही. आपल्याला पॉईंट द्यावा लागेल. किती संख्या सोडून पॉईंट द्यावा लागेल? तर 2 संख्या. सगळ्यात जास्त संख्या कुठे आहे? पॉईंट नंतर संख्या सोडून पॉईंट. म्हणजे काय येईल? तर 63.90 लसावी येईल. काय येईल? 63.90 लसावी. हनुमान सर अभी समझा क्या आपको? उत्तर किधर से बरोबर आया? चेक करा आता बरोबर आहे का. तुम्ही सर्वजण कंटिन्यू लाईव्ह राहायला पाहिजे. समजलं असेल आता प्रीती मॅडम, हनुमान सर कसं काढायचं. पॉईंटचा विचार करायचा नाही. एक डोक्यात टाका, पॉईंटचा विचार करू नये. संख्या काय हरकत नाही, चुकू द्या. संख्या लक्षात ठेवायच्या. लसावी मसावी काढून घ्यायचा सरळ सरळ आपल्या संख्येच्या हिशोबाने. पण पॉईंट नंतर 2 अंक पाहिजेत ना, हे 2 अंक दिले आपल्याला. लसावी मसावी पॉईंट नंतर 2 अंक पाहिजे ना, तिथे दिले. ओके, अजून देतो मी तुम्हाला 1 2 उदाहरण. झालं? देऊ का मग? शून्य 0.096, 1.20, 12.12 चा लसावी मसावी किती? यांचा लसावी व मसावी किती? चला काढा. 0.0096, 1.20, 12.12 यांचा लसावी व मसावी किती?
चला लवकर लवकर काढा. बघा याला मी समजतो 96. ओके, विचार करणार नाही, याला मी 96 समजतो. याला समजतो 120. त्यानंतर याला समजतो 12.1212. समजा 1212. क्लिअर आहे. पॉईंट नंतर 3 अंक सर्वात जास्त इथं आहे, म्हणजे ही संख्येला आपल्याला काहीच करायचं काम नाही, म्हणजे त्याला 96 समजा, याचा काहीच विचार करायचा नाही, याला डायरेक्टली आपण 96 समजू. इथं पॉईंट नंतर 2 अंक आहे, इथं पॉईंट नंतर 2 अंक आहे. 3 करण्यासाठी आपल्याला किती शून्य वाढवावं लागेल? 1 शून्य. इथं किती शून्य वाढवावं लागेल? 1 शून्य. आता भाग जाते, कोणत्या संख्येनं भाग जाते? 12 भाग जाते. त्याबरोबर 12 भाग. चला द्या 12 भाग. मग पहा 12 भाग द्या. 12 आठी 96. 12 एक 12. 2 शून्य कट करा, इथं लिहा. 12 एक 12. आता या 1 ला 12 भाग जाईल का? नाही, तर इथं शून्य द्यायचं. 12 एक 12 आणि हा शून्य कट करा, इथं लिहा. आता इथं 2 न भाग जाते, 4 न भागायचं नाही, 2 न भाग जाते, कारण इथं शेवटला 10च आहे. ओके, 2 न भाग जाते, याला 2 न भागा. 2 चौक 8. 2 पंच 10. हा शून्य कट केला, इथं लिहिला. ओके, 2 पंच 10. इथं भाग नाही जात म्हणून शून्य घेतला. 2 पंच 10. 505. ओके, क्लिअर आहे सर्वांना? समजलं असेल. आता इथं परत 5 न भाग चालला. या दोन्ही संख्येने तिन्ही संख्येला भाग गेला, म्हणजे 12 दोन्ही 24. 12 गुणिला 2 हे 24 काय आलं? तर मसावी आलेला आहे, परंतु आपल्याला पॉईंट नंतर 3 अंक पाहिजे, तर 0.024 हे काय असेल? मसावी. हे काय असेल? मसावी. कळायला लागलं सर्वांना? हे असेल मसावी. 0.024. अश्विनी मॅडम 0.024. ओके, आता आपल्याला काढायचा आहे लसावी. लसावी काढायचा, तर इथं परत 5 न भाग जाते ना, 4 ला जाते का भाग? नाही, म्हणून 4 ऍज इट इज घ्यायचे. 5 एक 5. हा शून्य कट केला, इथं लिहिला. 5 5 10 50. 5 एक 5. आता भागच नाही चालला, आता भाग नाही चालला, आता झाल्या वेगवेगळ्या संख्या. पण इथं 2 न भाग जाते, एक संख्या समजून घ्या, इथं 2 न भाग जाते, याला 2 न भागाला बिंदास्त. 2 न भागावर 2 दोन्ही 4. 2 पंच 10. इथं भाग नाही चालला, 101. अरे बाप, गुणाकार लय मोठा व्हावा लागला, हे आहे की नाही? मग आता आपण काय करणार आहोत समजून घ्या. इथं आता लक्ष द्या, इथं काय करणार आहोत आपण? त्याचा गुणाकार घ्यायचा आपल्याला. गुणाकार कसा घेणार? हे 12 गुणिला 2 गुणिला 5 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 5 गुणिला 101. मोठा झाला हे जरासा गणित, काय हरकत नाही, तरी काढू आपण. कितीही मोठा होऊ द्या, काढता आलं पाहिजे. फक्त कितीही मोठं होऊ द्या, काढता आलं पाहिजे. पहिले करा राऊंड फिगर. 5 दोन्ही 10. 10 दोन्ही 20. 20 गुणिला 12 240. लक्ष द्या मी कसं केलं. 5 दोन्ही 10. 10 दोन्ही 20. 20 गुणिला 12 240. आता पहा, 5 दोन्ही 10 करा. 10 गुणिला 101. 10 गुणिला 101 म्हणजे लक्ष द्या, 101 वर किती शून्य? 1 शून्य. समजलं? हे झालं त्याचं. ओके, आता काय करणार आहोत? तर 24चा पाग येते का आपल्याला? पहा, लक्ष द्या काय करणार. हे एकक स्थानचे 2 शून्याशी 2 शून्य लिहून टाका. आता या 24चा पाडा मला इकडं. 24 एक 24शी 4. हातचे आले 2. आता या शून्याला 24 न भाग जाते का? नाही. 24 0 0 आणि हे 2 ला 2. 24 एक 24. आता हे आपल्या प्रश्नाचं उत्तर, हे गुणाकार आला.
ओके, हा गुणाकार आलेला आहे म्हणजे आपल्याला पॉईंट नंतर किती अंक पाहिजे, आता 3 अंक पाहिजे होते. म्हणजेच लसावी किती होईल, 24,00 असं आहे. तर आपल्याला पॉईंट नंतर किती अंक द्यावं लागते, 3 अंक. म्हणजे पॉईंट इकडे सोडून आपल्याला 3 अंक द्यावे लागते. म्हणजे 242.400 242.400 एवढं मोठं गणित आहे. एवढं मोठं गणिताचं उत्तर काढलं बरोबर आहे का चेक करा. कॅल्क्युलेटर वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. चेक करा. 12 गुणिला 2 गुणिला 5 गुणिला 2 गुणिला 10 गुणिला 101 आला का प्रीती मॅडम. चला, गुणाकारात आपला दिमाग कसा चालला पाहिजे, गुणाकार करायच्या सगळ्या ट्रिक तुम्हाला सांगितलेल्या आहे. कॅल्क्युलेटरवर करा, उत्तर बरोबरच निघणार. रिझन हे आहे की परफेक्ट करायचं आहे, सायलेंट माइंड न करायचं. चला, अजून कोणाला नाही समजलं ते सांगा. ज्याला समजलं नाही त्यानं कमेंट बॉक्सवर कृपया करून पटापट टाका. ज्योती सावंत मॅडम, सतीश गायकवाड सर, प्रदीप अगलावे सर, अश्विनी मॅडम, पायल मॅडम, निकिता पत्रे मॅडम, हनुमान सर, साधना मॅडम, अर्चना मॅडम, प्रीती मॅडम, ज्ञानेश्वर पाचपुते सर, अश्विनी बोरकर मॅडम. चलो फास्ट, समजलं का, यस और नो कमेंट करा. ओके, हा गुणाकार केवढा मोठा असला पहिले राऊंड फिगर करायचं शिका. ज्या व्यक्तीनं राऊंड फिगर करता आलं त्याला आपोआप समजते. चलो व्हेरी गुड. समोर आणखी एक देतो, सोडवा बरं. चला, थांबा एक मिनिट. 0.125 0.75 0.200 याला 2000 करा. चला काढा लसावी मसावी. लसावी मसावी किती, लसावी व मसावी किती, चला काढा बरं आता. शून्य पॉईंट 125 0.75 0.2000. इतका वेळ मोठं होत आहे का उदाहरण, मोठं होत असेल तर नंतर काय हरकत नाही, पाहू आपण याला कशा पद्धतीने सोडवतो. किती मोठा असू द्या बरं. याला मी 125 समजतो, याला मी किती समजतो, 75 समजतो, याला मी 2000 समजतो. ओके, आता लक्षात द्या, इथं पॉईंट नंतर 3 अंक आहे, इथे पॉईंट नंतर 3 अंक आहे. या संख्येला काहीही छेडछाड करायची नाही. तुम्हाला माहित आहे ना छेडछाड केल्यानं काय होते, की नाही, माणूस फसते ना छेडछाड केल्यानं. याला छेडछाड करायची नाही.
जे परफेक्ट आहे. सॉरी, इथे किती आहे? 4 अंक आहे. इथं छेडछाड करावं लागेल मग आपल्याला. 1 0 इथं वाढवावं लागेल 4 संख्या. ओके. आता हे जे 75 याला काय करणार आपण? एक मिनिट थांबा, इथे थोडीशी जागा बनवू. याच्यावर 2 शून्य वाढवा आणि याला 2000 समजा. ओके, 2000 समजा. याला भाग किती जाते? भाग द्या बरं 10 न. पहिले 10 नच भाग द्यायचा. 10 न भागा म्हणजे एक एक शून्य कमी करा. 10 न भागा म्हणजे एक एक शून्य कमी करा. 10 न भाग जाते म्हणजे 125 येते. इथं एक शून्य कमी केला तर इथं 750 येते. एक शून्य कमी केलं तर इथं 200 येते. ओके, फास्ट करायचं आहे. कोणती क्रिया फास्ट करायची? व्हेरी गुड, आन्सर आलेली आहे. पाहू आपण काय. आता 25 न भाग जाते. ओके, 25 5 1,600, 25 त्रिक 75, हा शून्य कट केला इथं लिहिला. 25 8 200, 25 8 200. आता या तिन्ही संख्येला भाग जाणारी संख्या 25 गुणिला 10 हे झाले 250. 25 गुणिला 10 डायरेक्टली लिहिले मी 250. हे झालं मसावी. ओके, पॉईंट नंतर किती अंक पाहिजे आपल्याला? 4 अंक पाहिजे. किती अंक पाहिजे? 4 अंक पाहिजे. परंतु एक लक्षात घ्या, इथं आपल्याला 4 अंक आहे का? नाही, 3. तर मग इथं शून्य वाढवता, पॉईंट घ्यायचा, इथं शून्य वाढवता. हे झालं 0.250. 0.250 हे झालं मसावी. चला, व्हेरी गुड, क्लिअर आहे. त्यानंतर अजून भाग जाते इथं 5 न भागा, काय हरकत नाही. 5 न भागा, 5 1 5, 5 सख 30. इथं भाग जात नाही म्हणून हे 8 आहे. 8 ऍज इट इज लिहा खाली. परत इथं 2 न भाग जाते. 2 न भाग जाते. इथं 2 न भाग द्या. 1 बेत्रिक 6 बेचोक 8. आता वेगवेगळ्या संख्या झाल्या. आता काय करणार आहोत आपण? तर इथं चेक करा. हे 10 गुणिला 25 गुणिला 5 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 4 हे भेटल आपल्याला लसावी. मग या लसावीला कशा पद्धतीने करणार पहा. गुणाकार कसा करायचा? 5 दुनी 10, 10 त्रिक 30, 30 चौक 120. हे 120 साईडला लिहून घ्या. ओके, आता इकडे घ्या. 25 गुणिला 10 म्हणजे 250 होतात. गुणिला 250. ओके, आता काय केलं? गुणिला 250. 2 शून्याशी 2 शून्य. 25 दोन्ही 50 ची शून्य. हा चाले 5. 25 1 25 5 30. ओके, आता लक्ष द्या, आपल्याला द्यायचा आहे पॉईंट. लसावी काढण्यासाठी काय द्यायचा आहे? पॉईंट. कोणत्या संख्यानंतर पॉईंट दिसाल? या 4 शून्यानंतर पॉईंट दिसाल. म्हणजे लसावी किती येईल? लसावी फक्त 3 येईल. किती येईल? 3 लसावी. लसावी बरोबर किती येईल? 3 येईल. काऊन येईल 3? 1 2 3 4 हे 4 संख्या सोडल्या. पॉईंटच्या नंतरच्या शून्याला महत्व आहे का? पॉईंटच्या नंतरच्या शून्याला महत्व नाही. लसावी किती येईल? मग 3च येईल. ओके, तुम्ही 0.00 सगळं देऊन टाकलेलं आहे. लसावी किती येईल? पॉईंटच्या नंतरच्या शून्याला महत्व राहते का? नाही. संख्या असेल तर महत्व राहील, पण शून्याला राहते का? नाही राहत. मग हे कन्फ्युजन तुमचं दूर झालं असेल. लसावी किती येईल मग आपला? 3. आणि मसावी किती येईल? 0.0250. ओके, ओके का? आता कळालं का? कळालं असेल तर कमेंट बॉक्स मध्ये येस और नो टाईप करा. कोणाला नाही समजला हा टाईप कोणाला नाही समजला सांगा पण. चलो, व्हेरी गुड. ऑल क्लियर? चलो चलो, व्हेरी गुड. होमवर्क घ्या. मग होमवर्क देतो आज. होमवर्क देऊ का? मग आज होमवर्क देऊ का? याच्यावर आपल्या ऍप्लिकेशनवर पहिल्यांदा होमवर्क देतो. मग नवीन ऍडमिशन पैकी कोणाला नाही समजलेला आहे त्यांनी सांगायचं आहे मला. नंतर मला बोलू नका की सर तुम्ही शिकवलं नाही बरोबर. असं नाही झालं पाहिजे. आत्ताच कमेंट बॉक्स मध्ये येस और नो टाईप करा. समजलं नसेल तर 2 उदाहरणं एक्स्ट्राचे घेऊ, 10 उदाहरणं एक्स्ट्राचे घेऊ, पण समजलं नाही ते सांगा मला. सर्वांचे आन्सर कमेंट बॉक्स मध्ये आले पाहिजे. पायल मॅम समजलं? ओके, व्हेरी गुड.
अर्चना बोरकर, अश्विनी बोरकर मॅडम, अर्चना वायकुळे मॅडम, समजलं? ज्योती मॅडम नाही समजलं? ओके, त्याच्यासाठी पहिल्यापासून लेक्चर पहा तुम्ही. आता अर्ध्या मतातून आले तर कसं समजणार आहे? 4 वाजता लेक्चर राहते, 4 वाजताच करावं लागेल ना तुम्हाला जॉईन. ओके, तसं सांगतो मी तुम्हाला एखादं उदाहरण आणखी बी. बघा, जर मी असं म्हटलं छोट्या संख्या घेऊ, हे लय मोठ्या संख्या झाल्या, छोट्या संख्या घेऊ तुम्हाला आता. जर मी म्हटलं 0.48, 0.48, त्यानंतर दिलं 0.012 आणि 6 दिलं, तर लसावी व मसावी किती? हा एकदा घेताय, टेन्शन नका घेऊ, 100% सांगतो मी तुम्हाला. पॉइंटचं हे काही अवघड नाही आहे, फक्त संख्या समजा, तुम्ही भाग द्या त्याला. भाग दिला की 100% तुम्हाला समजून जाईल. सोडवा. बघा, या प्रश्नाला कसं सोडवणार? बघा, याला मी किती समजणार? 48. पॉइंटचा विचार करू नका, 48 लिहा. लिहिले. याला 12 समजा आणि याला 6 समजा. ओके, पॉइंटचा विचार केला का आपण? नाही. इथं पॉइंट नंतर 2 अंक आहे, इथं पॉइंट नंतर 3 अंक आहे, इथं काहीच अंक नाही आहे. बरोबर आहे. सर्वात जास्त अंक कुठं आहे? सर्वात जास्त अंक आहे इथं, 3 अंक आहेत. किती अंक आहे? 3 अंक. इथे किती अंक आहे? 2 अंक आहे. म्हणजे इथे शून्य किती वाढवसाल? 1 शून्य. आता इथं काहीच अंक नाही आहे म्हणल्यावर किती शून्य वाढवायची? 3 शून्य, कारण पॉइंट नंतरच्या संख्या सेम करावं लागतात. ओके, याच्यानंतर पॉइंट नंतरच्या संख्या, इथं पॉइंट नाही दिला असेल तर इथं 3 शून्य वाढवावं लागेल, कारण पॉइंट नंतर 3 अंक आहे. आता काय करावं लागेल तुम्हाला? तर भाग जाते, किती ना भाग जाते? 12 नाही जाते. 12 न भागा, बरा 12 चौक 48, हा शून्य कट केला इथे लिहिला. 12 एक 12, 12 पंच 60, 0 0 कट. परत भाग जाते का चेक करायचं आहे तुम्हाला. ओके, पहा, इथं सर्वात प्रथम हे समजून घ्या की 12 आहे. 12 लिहिले आपण. मसावी, पण हे मसावी 12 आहे का? नाही. पॉइंट नंतर किती अंक पाहिजे? सगळ्यात जास्त अंक 3 अंक आहे. किती अंक आहे? 3 अंक आहे. इथं 2च अंक व्हायला लागले, मग इथं पॉईंट शून्य द्यायचा, इथं पॉईंट वाढायचा. 0.012. ओके, चलो, व्हेरी गुड. सर्वांनी आन्सर काढलेले आहे. मग पहा, इथं 10 न भाग जाते, 10 न भाग द्या. 10 चौक 40, भाग नाही जात, 1 घेतला. 10 पाच 50, शून्य इथं. परत 2 न भाग जाते, 2 दोन्ही 4, 1 ला भाग जात नाही, 1 ऍज इट इज. इथं जर भागलं तर 25 उरतात. ओके, आता सगळ्या संख्या वेगळ्या झाल्या, एका पाड्यातल्या नाही. मग काय करणार आहोत आपण? हे या टाईपनं आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला लसावी काढायचा आहे. 12 गुणिला 10 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 25. ओके, मग आता इथं गुणाकार कसा करायचा, काय आहे त्याची पद्धत? तर पहा, लक्ष द्या. 25 दोन्ही 50 करा, 50 दोन्ही 100 करा, 100 गुणिला 10 1000, 1000 गुणिला 12 12000. सरळ सरळ गोष्ट. काही केलं का आपण? नाही. हे झाले 12000. 12000 हे काय? नसावी. पण बरोबर आहे का? नाही. आपल्याला काय द्यायचं आहे? पॉईंट द्यायचा आहे. पॉईंट किती संख्यानंतर द्याल? 3 संख्यानंतर पॉईंट, म्हणजे इथं येईल. म्हणजे 12.00 का? नाही. तर मग 12 येईल याचं लसावी. लसावी किती येईल?
12 समजलं. चलो 2400 कसे काय काढले, कुठं चुकलं काय आपलं? चेक करा बरं एकदा, चेक करा या गणिताला. तुम्ही 2400 कसे काय काढले? कळा फास्ट. तुम्ही 2400 कसे काय काढले? चला सांगा पटकन, 2400 कसे काय आले ते? तुमचं बरोबर आहे सर, धन्यवाद धन्यवाद. मंडळ तुमचं भारी आहे हनुमान सर. बेसिक बेसिक टॉपिक तुम्ही करून ठेवले. आम्ही 6 वर 2 शून्यच वाढवले. 3 शून्य वाढवावं लागेल ना, इथं काहीच नाही तर 3 शून्य वाढवावं लागेल. ओके व्हेरी गुड. 3 शून्य वाढवावं लागेल, इथं पॉईंट नंतर 3 अंक पाहिजेत ना, मग समजलं. तर 3 शून्य वाढवावं लागेल. ओके क्लिअर आहे? कोणाला क्लिअर नाही झालं आता ते सांगा मला. कोणी आहे का क्लिअर नाही झालं ते? लवकर लवकर सांगत चालला रे बा. कमेंट फास्ट देत जा बरं तुम्ही. सकाळी 4 घंटे उभे राहा, नंतर रात्रीला 4 घंटे उभे राहा, कंटिन्यू 8 घंटे उभे राहून ड्युटी व्हावं लागली. पटापट या सर्व सांगत जा. तुम्ही वेळ वाचवा, कमीत कमी जास्त शिकलं झालं पाहिजे. चलो ओके, कळालं सर्वांना? आता जिथं संख्या दिलेली आहे, फक्त संख्या दिली, पॉईंट नाही दिलं, तरी आपल्याला तिथं पॉईंट नंतर 3 अंक करण्यासाठी 3 शून्य वाढवावंच लागेल. ओके चला ठीक आहे. मग तुम्हाला होमवर्क देतो, घ्या लिहून. होमवर्क घ्या. आता व्हाईट बोर्डवर देत नाही, तुम्ही लिहा. उद्याला प्रश्नाचं उत्तर विचारेल मी. सांगू मग? चला सांगत आहे, चला घ्या फास्ट लिहा. 1.125 1.125 0.875 0.5 आणि 1 याचा लसावी व मसावी किती? काय सांगितलं मी? मला लक्षात राहणार नाही कारण मी मनाने द्यायला लागलो. 1.125 म्हटलं वाटते, त्यानंतर 0.5 आणि 0.875 आणि 1 याचा लसावी मसावी किती? ओके. त्यानंतर लिहा 2.5 0.250 1.25 आणि 1 याचा लसावी मसावी किती? यांचा लसावी व मसावी किती? हे 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहे घरी जाऊन. घरी राहूनच सोडवा, घरीच आहात तुम्ही, घरीच सोडवा. ओके चला. हे बघा, आज थोडी तब्येत नाही चांगली, म्हणून आपले जे 2 पिरियड होतात फक्त डायरेक्टली युट्यूबला होईल आता. ओके, आपला पिरियड इंग्लिशचा घ्यायचा इच्छा होती, पण आपला टाइम याच्यामध्ये जास्त गेला. ओके, तर आपण रात्रीला इंग्लिशला जीकेचा लेक्चर घेऊ. रात्रीला युट्यूबवर आपण जीकेचं लेक्चर घेऊ. त्याच्यामध्ये प्रश्न उत्तर स्वरूपात राहील आपलं, जमलं तर. ओके चला, मग समजलं असेल तुम्हाला सर्वांना? चला मग विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. हा बेसिक टॉपिक तुम्हाला क्लिअर होऊन जाईल 100% तुम्हाला तिथं द्यायचा आहे, कारण याच्याच बेसवर समोर आपल्याला उदाहरणं काढायचे आहे. रेल्वेमध्ये, कामवेग मध्ये,
सरासरीमध्ये, त्यानंतर घातांकामध्ये बी लसावी मसावी आपल्याला काढावं लागते. 4-5 टॉपिक याच्या बेसवर आहेत, तसंच बुद्धिमत्ता सुद्धा याच्या बेसवर आहे. ओके, म्हणून हा टॉपिक तुम्हाला येणं महत्वाचा आहे. हा बेसिक टॉपिक आहे. मग हे आलं की आपोआप तुम्हाला समोरचे उदाहरणं सहज सोप्या पद्धतीने येतील. ओके, मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू मग आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.